आज आहे मतदान आणि सोबतच आहे आमच्या मम्मीचा बर्थडे. सो तिला पण सकाळ सकाळी विश केला आणि आम्ही दोघी निघालो मतदान करण्यासाठी. केंद्रावर पोचलो तर जास्त काय गर्दी नव्हती आणि मी खूप एक्सायटेड होती कारण यावेळेला 4चं पॅनल सिस्टम होतं आणि मस्तपैकी माझं मतदान वगैरे झालं. मी माझ्या योग्य त्या उमेदवाराला मत दिलं आणि उद्यालाच कळणार आहे की आपला नगरसेवक कोण असणार आहे. आणि घरी आल्यावर बघते तर काय या पोरांनी मस्तपैकी पतंग वगैरे उडवायला घेतली आणि न्यूजला खूप झालं होतं की ही यावेळेची इंक आहे ना ती लगेच निघून जाते. सो आम्ही पण ट्राय करून बघितलं, खूप घासून वगैरे बघितलं तर इंकचा कलर तर जात होता, एकदम लाईट झालेलं, पण पूर्णपणे तर नाही गेलं. पण दरवेळेला जी इंक असते ती एक जवळजवळ 7 दिवस तरी पूर्ण राहते, पण ही काय जास्त दिवस राहणार नाही असं दिसतंय मला. आणि नंतर मग इव्हनिंगला आमच्या मम्मीच्या बड्डेसाठी सगळे जमायला सुरुवात झाली आणि मस्तपैकी मग आम्ही केक वगैरे अरेंज करून घेतला. तिकडे सगळेजण आलेलेच होते. तर पहिला तर मम्मीला औक्षण वगैरे करून घेतलं, मस्तपैकी औक्षण वगैरे झालं आणि नंतर सगळेजण आलेत का ना ह्याची खात्री करून घेतली. सो तुम्ही पण बघा सगळे आलेत का नाही ते. येस सगळेजण तर आलेले बर्थडेला. मग काय नाही, मग मम्मीचा आम्ही केक कट वगैरे करून घेतला, छान असं तिचं बर्थडे सेलिब्रेशन केलं. ही आमची फॅमिली आहे, ही आमची नेहमी माझ्यासोबत असते सगळ्या कामात, म्हणजे सुखात दुःखात सगळ्यातच असते. म्हणजे एवढेच ना, अजून आमची बरीच मोठी फॅमिली आहे. सो येस, नंतर मीनी पण मम्मीला केक वगैरे भरवला. नंतर आमचा भुक्कड भाई आलेला, त्याला पण केक दिला. आणि नंतर या दिदीचा आमच्या अवतार बघा कायचे काय. आणि यांचं काय म्हणजे काय मला समजतच नव्हतं, काय वेगळंच चाललेलं. अरे बड्डेला आलेत का फुगड्या खेळायला आलेत काय समजलंच नाही. आणि ही आमची ना पूर्ण फॅमिली आहे भाई. ती लोक ना सगळेजण व्लॉगमध्ये येण्यासाठी नेहमी एक्सायटेडच असतात. सो सगळ्यांकडून तुम्हाला हाय. आणि नंतर ना मी केक खात होती. सो तुमच्यासाठी पण हा केक. आणि मी केक खाते, मंदारला माहिती आहे, तरी पण हा कसा बसलाय बघा. सो जाऊ दे, त्याला इग्नोर करूया. दॅट्स इट फॉर द डे. बाय बाय.